हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण 1.5 किलोचा एकदम सुंदर असा रसमलाईचा केक पाहणार आहोत। तर केक तुम्ही बघू शकता, इथे स्पॉन्ज जे आहेत ते दोन्हीही मी बेक करून घेतलेले आहेत। ॲक्च्युली 1.5 किलोला मी जवळपास 550 ग्रॅम प्रीमिक्स घेत असते किंवा त्यापेक्षा थोडं जास्त, म्हणजे 600 ग्रॅम तरी। तर सगळं प्रीमिक्स घेऊन आपण त्यामध्ये रसमलाईचा इसेन्स यूज केला आहे, येलो कलर यूज केला आहे आणि छान बॅटर मिक्स करून घेतले। 2 टीन घेतले मी, 7 इंचाचं एक घेतलं आणि 4 इंचाचं घेतलं। 7 इंचाच्या टीनमध्ये त्याच्या कॅपॅसिटीनुसार म्हणजे 1/3 टाकायचे। त्यानंतर आपल्याला जो छोटा 4 इंचाचं टीन आहे त्यामध्ये जे राहिलेलं बॅटर आहे ते टाकून घ्यायचं किंवा त्याच्या कॅपॅसिटीनुसार। आता आपण केक करतो म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे की कोणत्या टीनमध्ये किती बॅटर लागणार आहे हे। तर आता इथे मी रसमलाईच्या क्रशपासून हा केक बनवणार आहे। शुगर सिरप घेतलेला आहे, शुगर सिरपने छान सोक करायचे। इथे तुम्ही दुधाचा यूज करू शकता, दूधसुद्धा। पण आता कस्टमरला मी विचारलं होतं की मी दुधाने सोक करेल, तर ते बोलले नाही, आम्हाला क्रशपासूनच द्या आणि शुगर सिरपनेच सोक करा, आम्हाला दुधाचा स्मेल त्याच्यात अजिबात नको आहे। तर म्हटलं ठीक आहे, मग शुगर सिरपने मी सोक केलं आणि इथे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सुद्धा मी 1 चमचा क्रश वापरलेला आहे आणि छान क्रीम घेऊन पूर्ण केक जो आहे तो कव्हर करून, म्हणजेच क्रम कोट करून मी फ्रीजमधून सेट करून घेणार आहे। तर आता थोडंसं बोलणार आहे की मी खूप मेहनत करून इतके छान व्हिडिओज बनवते, ते तुमच्यापर्यंत पोहोचवते, पण म्हणावा असा रिस्पॉन्स तुम्ही देत नाही आहेत। तर मला एक असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावं किंवा आपले व्हिडिओज बघावेत। कारण कसं आहे मी व्हिडिओ म्हणजे टाकायला तर वेळ नव्हताच मला, पण मी सुरू केलेलं आहे सध्या तरी आणि खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे। तर आता इथे तुम्ही म्हणाल की काय आहे, तर हे काजूचा तुकडा आहे, म्हणजे क्रशमधून पडला होता। तर म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, म्हणून मी तो चेक करून पुन्हा एकदा ठेवून दिला तिथे। पुन्हा जो 4 इंचाच्या टीनमध्ये बेस बनवला आहे त्याचेही 3 लेयर्स बनवलेत आणि छान असे एकमेकांवरती अरेंज करायचे आहेत। तर आता इथे तुम्ही पाहत असाल तर छान शुगर सिरपने सोक करून घ्यायचे। आता केक बर्थडे गर्लसाठी मी बनवत होते, केक एकदम सुंदर बनवणार आहे। पुढे जाऊन तुम्ही बघालच की किती छान हा केक झाला होता। तुम्हाला सुद्धा हा केक नक्की आवडेल आणि तुम्हालाही जर बनवून द्यायचा असेल कुणाला तर नक्की म्हणजे तुम्हाला फायदाच होईल। आता इथपर्यंत बनवून मी ठेवून दिला। सकाळी एक 10-11 वाजता मी सुरू केलं होतं काम, कारण मला शॉपसाठी केक लागतातच, त्याच्यामुळे माझं लवकरच काम सुरू होऊन जातं केकचं। आता 2 टियर आहे आणि रसमलाई आहे असं मला आहोंनी सांगितलं होतं की हा अशी ऑर्डर आहे। पण नंतर दुपारी जेव्हा ते जेवण करायला आले तर तेव्हा मी म्हटलं केक झालाय का विचारलं मला, तर म्हटलं हो मी ठेवला आहे व्यवस्थित करून, आता फक्त एकमेकांवरती अरेंज करायचा। तर बोलले की अरे केक एकमेकांवरती अरेंज कसा करायचा, तर म्हटलं काही नाही, झाले जवळपास, फक्त थोडंसं काम राहिले बाकी। तर म्हटले की असं नको करूस, तो डॉल केक आहे, तुला माहीत नाही आहे का? तर म्हटलं डॉल केक, मला वाटलं की फक्त 2 टियर करायचा आहे। तर बोलले नाही, तो डॉल केक आहे। मग म्हटलं आता काय करायचं, मग कुठेतरी मी डॉलचं डोकं लावलं म्हणजे, आणि डॉलसुद्धा त्यावरती अरेंज केली, कारण समोरच्याने सांगितलं असेल की आम्हाला डॉल केक हवा आहे आणि आहोंचंही मला म्हटले मुलीसाठी बनवायचं त्यांना 2 टियर, आणि जनरली मी 2 टियर बनवला की त्यावरती डॉल वगैरे अरेंज करतेच, असं त्यांना वाटलं असावं कदाचित, किंवा गृहीत धरलं असेल की पिंक कलरचं नव्हतं बोलले, पण मी स्वतः मनाने पिंक कलर बनवला। पुढे जाऊन तुम्हाला दिसेलच। तर आता फायनल फिनिशिंग करून घेणार आहे। केक पूर्ण मी फ्रीजमधून सेट करून घेतलेला आहे, खाली बेसला मॉइश्चर आलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येतच असेल। जर तुमच्या प्रीबुक्ड ऑर्डर असतील अगोदर, तर तुम्ही ही प्रोसेस जी आहे ती आदल्या दिवशी जर करून ठेवाल तर केकची टेस्ट जी आहे ती एकदम एक्स्ट्रा वाढते। आता मी काय केलं, पिंक कलरची क्रीम माझ्याकडे लेफ्ट ओव्हर, म्हणजे आदल्या दिवशीची माझ्याकडे शिल्लक होती क्रीम, ही पिंक कलरची बनवलेली। मी काय केलं, ही साईडने लावून घेतली। म्हटलं चला आज थोडंसं आपण कसं म्हणतो फॉल्ट लाईन केक बनवावा आणि एकमेकांवरती अरेंज करावा, थोडेसे फ्लावर्स वगैरे अरेंज करता येतील असं माझ्या डोक्यात होतं। पण जेव्हा आहो आले तर ते बोलले की पिंक कलर हवा आहे त्यांना आणि डॉल हवी आहे त्यावरती। मग म्हटले ठीक आहे, पिंक कलर तर मी वापरणार होतेच, कारण माझ्याकडं म्हणजे उरलेला होता तो केक क्रीम आदल्या दिवशीची, आणि फॉल्ट लाईनसाठी आपल्याला थोडीशी सॉफ्ट क्रीम लागते आणि माझ्याकडे ही सॉफ्ट क्रीम शिल्लक होतीच, म्हणून म्हटलं चला आता ही क्रीमही माझ्याकडे शिल्लक आहे,
तीही मला यूज करायची आहे आणि ती या केकवरती करायची आहे. आणि पिंक कलरची आहे बाबा, बड्डे गर्लसाठी आहे. आपण खूप सारा विचार करतो आणि जेव्हा आपण एक होम बेकर असतो, असे बाहेर केक देतो ना, तर तेव्हा आपण एक कणसुद्धा कसला म्हणजे वेस्टेज जाऊन देत नाही. कण ना कणचा आपण यूज करतो आणि कण ना कण वापरून आपण केक जे आहेत ते बनवतो. तर इथे तुम्ही बघत असाल तर एकदम सुंदर असा केक आपण रेडी करणार आहे. म्हणजे कसं असतं ना की आपण तेवढाच ऑर्डर घेतो, तेवढेच पैसे येतात, त्याच्यातूनच आपण मटेरियल आणतो आणि पुन्हा तेच सामान आपण यूज करायचं असतं. आपल्याला तेच सामान बऱ्याच केक्सला यूज करायचं असतं. त्याच्यामुळे आपण खूप 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 काळजी घेतो, म्हणजे सगळ्याच होम बेकर. आता हा जो केक आहे तो अलगदपणे उचलून मी वरती ठेवून दिलेला आहे. फॉल्ट लाईनसाठी इथे मी घेतलेली आहे गोल्डन कलरची डस्ट आणि इहोपरेक्स आहे माझ्याकडे, ते सुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे. नसेल तर तुम्ही इथे ऑइल यूज करू शकता, जे आपण खातो ते ऑइल, किंवा तुम्ही व्हॅनिला इसेन्ससुद्धा यूज करू शकता इथे. तर किंवा इहोपरेक्स आहे, याने कसं होतं एकदम व्यवस्थित होऊन जातं. पण इथे पाणी यूज करू नका, त्याने छान तुमचा इफेक्ट होणार नाही. माझा ब्रश थोडासा मोठा होता, म्हणजे छोटा ब्रश नव्हता माझ्याकडे, त्यामुळे थोडंसं साईडला स्प्रेड झालं आहे. पण असो, थोडीशी व्हाईट कलरची बॉर्डर मी तयार करून घेतलेली आहे. नूरचं 5 नंबरचं नोझल आहे, एकदम छोटूसं. आणि डॉलवरती सुद्धा मी या पद्धतीने छान अशी डॉल कव्हर करून घेणार आहे पूर्ण. आणि एकाच साईडने यावेळी मी करणार आहे. तर पिंक कलरच्याच बँड असलेली डॉल मी वापरलेली आहे, रबर बँड असलेली. तर बघा किती छान अशी डॉल आपण यावरती इन्सर्ट करणार आहे आणि यानंतर आपण खूप छान अशी डिझाईन करणार आहोत. डॉल अगोदर मी वरती इन्सर्ट करून घेते आणि मग नंतर मी त्यावरती पेटल्स नोझलने छान डिझाईन करणार आहे. पेटल नोझल म्हणजे नूर 11 नंबरचं नोझल किंवा R11 नंबरचं नोझलसुद्धा तुम्ही यूज करू शकता, किंवा कोणतंही पेटल नोझल इथे तुम्ही वापरू शकता. तर बघा इतकी सुंदर अशी डॉल मी रेडी करणार आहे आणि तुम्हाला ही नक्की आवडणार आहे. 1.5 किलोची डॉल आहे, साधारणतः रसमलाई फ्लेवर आहे. ही डॉल मी 600 रुपये किलोनी 900 रुपये हिचे होतात आणि डॉलचे एक्स्ट्रा म्हणजे 1000 रुपयांना हा केक मी सेल केलेला आहे. 350 रुपयांनी मी रसमलाई केक देते, पण हा केक मोठा असल्यामुळे त्यांनी थोडं कन्सेशन मागितलं. म्हटलं चला, एकतर ऑर्डर जास्त नसतात आणि असली म्हणजे मला असतात, पण असं वाटतं थोडं कॉम्प्रोमाइज केलं तर त्या ऑर्डर कुठे हातच्या जाणार नाही, म्हणून मग असं करत असते. तर खालच्या साईडने सुद्धा मी पेटल नोझलने छान अशा पेटल्स बनवल्या, वरतीसुद्धा बनवल्या आणि या पद्धतीने डॉल केक आपला रेडी झालेला आहे. 1.5 किलोचा हा केक मी 1000 रुपयांना सेल केलेला आहे. आय होप गाईज केकची डिझाईन तुम्हाला आवडली असेल आणि जर आवडली तर एक लाईक नक्की करा, नाही आवडली तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप मेहनतीने हे मी व्हिडिओज बनवत असते, वेळ नसतो पण वेळात वेळ काढून तुमच्यासाठी बनवत असते. तर मनापासून बघत चला. तर चला.